पावसाळा सुरू झाला की काही लोकांना भजी खायची इच्छा निर्माण होते. कांदा भजी तर आपण खातोच. पण कधी ओव्याची भजी खाल्ली आहे का? पावसाळ्यात पचनक्रिया व्यवस्थित होण्यासाठी कोकणात ओव्याच्या भजीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. पावसाळ्यामुळे होणारे सर्दी, खोकला यापासून बचाव करण्यासाठी ओव्याचे भजी उत्तम पर्याय आहे. चविष्ट तर आहेच, त्याहून अधिक गुणकारी. चला तर मग बघूया ओव्याचे भजी आणि गरमागरम गवती चहा. सर्वात आधी एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, त्याचबरोबर चिमूटभर मीठ, थोडा खायचा सोडा, हळद, लाल मिरची पावडर, थोडे हिंग आणि ओवा ॲड करूया. मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता त्यात थोडे पाणी घालून बॅटर तयार करून घेऊया. आता बघू शकता बॅटर पूर्णपणे तयार झाले आहे. चला तर मग आता आपली ताजी ताजी ओव्याची पाने बघूया. आता एका कढईत तेल गरम करून ठेवूया. ओव्याचे एक एक पान बॅटरमध्ये बुडवून अलगद तेलात सोडूया. तेल चांगले तापले असल्याकारणाने भजी मस्त फ्राय होत आहेत. आता हे भजी एका बाजूने पलटून घेऊया. आता तुम्ही बघू शकता आपले भजी कुरकुरीत असे फ्राय झाले आहेत. आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता एका पातेलीत 1 कप दूध ॲड करूया. त्यात 1.5 चमचा चहा पावडर, 2 चमचे साखर आणि गवती चहाची पाती ॲड करूया आणि चमच्याने नीट ढवळून घेऊया. आता तुम्ही बघू शकता आपला चहा छानपणे तयार झाला आहे. मस्त उकळी आली आहे. आपला चहा आता पूर्णपणे तयार झाला आहे. भजीसुद्धा तुम्ही आता बघू शकता कसे मस्त सोनेरी रंगाचे दिसत आहेत. वाह! आता ओट्यावर मस्तपैकी मांडी घालून बसायचे. हातात गरमागरम चहा आणि ओव्याचे भजी. आधी खाऊन बघूया कसे लागतात ते. मस्तच. उत्तम झालेत. वाह! वाह! आता चहा पिऊन बघूया. वाह! एक नंबरच. रेसिपी कशी वाटते?